आज सकाळी सकाळी मी ना एवढं मनावर घेतलं की बंजाईसाठी पोहे बनवले तर मग खाऊन बी घेतले. पण काव्या म्हणत जाय की मामा मले बी ब्लॉक मध्ये घ्या. पहिले तर मला असं वाटत जाई मलेच टेन्शन आहे का, पण आज हे पाहून असं वाटलं की लहान लेकराला बी टेन्शन असते. पोहे खाल्ल्यावर घरून आदेश भेटल की हे मंडपात जाय घेऊन, आणि हे तडी नेल्यावर मालूम पडलं की नरदेवाचं कोणीच नाही, तर मामाला म्हटलं की पहिले तडी झाला. आणि मंदिराजवळ आल्यावर शंकर आणि सुमित बी आला. नवरीकडच्या शव्य आलते तर म्हटलं आता शव्य घेऊन पहिले खाऊन. आता म्हटलं निंजा टेक्निक वापरून मी बी कपडे घेतो बदलून. आमच्या गाडीवरचं 3 जण सोडून तर आज 5 जण बसले होते. विषय तर फक्त अडी एवढाच चालू होता की चष्मा आणला नाही का. हा सीन पाहिल्यावर पहिले चष्मा देऊन दिला. तुम्हाला सर्वांना म्हटलं हा बारीक डान्स बी देतो आता दाखवून. हा डान्स पाहिल्यावर समजलं की हा तर केसरचा दम आहे. शंकराला न्यायला म्हटलं की पहिले मंडपात चाला बसायला. आता मग मंडपामध्ये आल्यावर बातच नरदेव नवरी बी आले. मग काय सुपरफास्ट मध्ये महाराजनं 6 बदाम करून मग बसलं जेवण करायसाठी. त्याच्यात शंकरा म्हणे की चाल म्हणे आता आम्ही दोघतो घरी जायसाठी. शंकराला म्हटलं की आजचे दिवस राहतं म्हणे की मी काही राहत नाही, चला जाऊ द्या म्हटलं पण आरामशीर जा. लगातार 2-4 दिवसची गोष्ट हेच. मग चोरून करलं वेलकम. अडी आल्यावर कॅमेरामॅनचा मा अलगच ताल चालू होता. अंधन आणण्याची हे निंजा टेक्निक जर तुम्ही कुठेच नशीन पाहिली तर हे निंजा टेक्निक फक्त अडीच पाहायला भेटी. पण पाहुणे भावावर कॅमेरा करता घेपीस पाहुणे भावाला की ब्लॉक मध्ये टाकेल. आता म्हटलं सांगून काही फायदा नाही. पाहुणे भावाला म्हटलं की तुमच्याकडून आता अहिराचा डबा बी देऊन द्या गिफ्ट. पाहुणे भावाकडून होते 1,30,000 रुपये गिफ्ट. ह्या पाखरायला पाहून तर लहानपणीची आठवण आली. सकाळी उठल्यावर तर अडी काकान सोडणं चालू होतं. काकान सोडल्यावर मी कुणाला आलो नरदेव नवरी सोबत. मग काय नरदेव नवरी पाया लागून आल्यावर मग भेटलं त्याला घरी गिफ्ट. गिफ्टले राहू द्या बाजूले. इकडे पाहुणे बान मी बयकलं कांदे काप्यासाठी. मग काय बंद्याचे जेवण खावणं झाल्यावर मग जाऊ राहील ती नवरी घरी म्हणजे मम्मीच्या घरी. आणि इकडे आमचे किरण भाऊ होते थोडेफार नाराज. मग बंदे गेल्यावर शेवटी आम्ही जाऊ राहिलो आज घरी. तर मावशी म्हणे की आता अडी कॉमेडी कोण करीन. मग काय अडी बंद्याला बाय बाय करून मग निघलो घरी जायसाठी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.